तिकडे राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तालयाला वेढा घातल्यानंतर राज्यातल्या थकीत साखर कारखान्यांवर कारवाईला सुरुवात झाली। या कारवाईच्या वेळेला एक धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली। राज्यातल्या शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे थकवणाऱ्यांमध्ये भाजपच्या नेत्यांच्या कारखान्यांकडे सर्वाधिक म्हणजे 1500 कोटी रुपये थकलेले आहेत। यामध्ये सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे तब्बल 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थकीत आहे। त्यापाठोपाठ ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या कारखान्याकडे 64 कोटी, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या कारखान्याकडे 18 कोटी रुपये थकलेत। भाजप नेत्यांपाठोपाठ 1502 कोटी रुपये थकलेले आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्याकडे असणाऱ्या साखर कारखान्यांमध्ये। यामध्ये सर्वाधिक 245 कोटी रुपयांची थकीत रक्कम ही एकट्या अजित पवार यांच्या कारखान्याकडे आहे। त्यापाठोपाठ 159 कोटी रुपयांची ऊस बिलं जयंत पाटील यांनी थकवली आहेत। तर काँग्रेसच्या नेत्यांच्या साखर कारखान्यांनी 1341 कोटी रुपयांची रक्कम थकवली। यामध्ये माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सर्वाधिक रकमेचा समावेश आहे म्हणजे 141 कोटी। तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कारखान्यानं 68 कोटी रुपयांची रक्कम थकवली। प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी 22 कोटी रुपये थकवले आहेत। या पद्धतीची माहिती पुढे आलेली आहे की भाजपच्या नेत्यांकडे जवळपास 1200 कोटीपेक्षा जास्त ही शेतकऱ्यांची एफआरपी पंडित आहे। एनसीपीच्या नेत्यांकडे आहे, काँग्रेसच्या नेत्यांकडे आहे, शिवसेनेच्या नेत्यांकडे आहे। काय वाटतं हेच नेते दावे करतात सर? एका बाजूला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ऑक्टोबरमध्ये ज्यावेळी कोल्हापूरला आले त्यावेळी ऊस उत्पादकांना मोठ्या तोंडानं सांगत होते की महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला पैसा कमी पडून दिला नाही, त्याचा जो हक्क आहे, अधिकार आहे एफआरपीचा तो तर मिळेलच, शिवाय वरती 200 रुपये एफआरपीच्या मिळतील असं सांगितलं। त्यांनी मागणी सुद्धा केली आणि वरचे 200 सोडा, पण जो त्याचा हक्क आहे, अधिकार आहे ते सुद्धा मिळत नाहीत। 5300 कोटीची थकबाकी आहे आणि त्यांच्याच पक्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या साखर कारखानदारांनी 1505 कोटीची थकबाकी ठेवलेली आहे। त्यात हरिभाऊ बागडेंच्यापासून गडकरींच्यापर्यंत, विनोद तावडेंच्यापासून अनेक भाजपचे मोठे मोठे नेते आहेत आणि सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही। स्वतः सुभाष देशमुख यांची 100 कोटीच्या वर थकबाकी आहे, जे राज्याचे सहकार मंत्री आहेत। म्हणजे दरोडेखोराच्या हातातच तिजोरीच्या किल्ल्या आहेत, न्याय मागायचा कोणाकडे अशी परिस्थिती आहे आणि कारखानदारांच्यावर कारवाई होत नाही। ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार थकबाकीदारांच्यावर महसुली थकबाकी समजून जप्तीची कारवाई व्हायला पाहिजे होती। त्यासाठी गेल्या 2 महिन्यापासून आम्ही आंदोलन करतोय, संघर्ष करतोय, पण राज्याचे सहकार मंत्री मलाच म्हणतात तुम्ही साखर विकत घ्या कारखान्यांची। हा का उपाय नव्हे ना, त्याच्यावर कारवाई होत नाही कारण दरोडेखोरांनीच तिजोरीचे किल्ले हातात ठेवलेले आहेत आणि न्याय मिळत नाही अशी परिस्थिती आज झालेली आहे। सरकार कारवाई करत नाही, कारखानदार पैसे देत नाहीत। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, त्यांच्याकडून काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला म्हणून गुन्हे दाखल झाले, तर मग गुन्हेगार कोणाला ठरवायचं? कायदा हातात घेणाऱ्या शेतकऱ्याला की त्यांना तसा गुन्हा करायला भाग पाडणाऱ्या कारखानदारांना की याच्याकडं धृतराष्ट्रासारखं आंधळेपणाला बघणाऱ्या सरकारला? कुणाला जबाबदार धरायचं हा प्रश्न आहे।